महाराष्ट्राची सांस्कृतिक व आध्यात्मिक लोकगंगा अर्थात पंढरपूरची आषाढी वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला सुमारे 1000 वर्षांपेक्षा जुना सांस्कृतिक वारसा आहे. ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली याचा कोणताही निश्चित कालखंड उपलब्ध नसला तरी आपल्याकडे याचे अत्यंत भक्कम असे ऐतिहासिक, शिलालेखीय आणि धार्मिक दाखले उपलब्ध आहेत. चला तर मग इतिहास आणि संतांच्या दाखल्यांच्या प्रकाशात वारीच्या उगमाचा हा प्रवास समजून घेऊया. नमस्कार, मी संतोष पाटील. तुम्ही बघताय SP न्यूज. पंढरपूरची वारी संतांच्या काळाच्या आधीपासून सुरू होती याचे अनेक पुरावे इतिहास संशोधकांना सापडलेत. 5व्या शतकातील राष्ट्रकूट राजा अविधेय याच्या काळातील एका ताम्रपटात पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगपल्ली असा आढळतोय. म्हणजेच 1500 वर्षांपूर्वीही हे क्षेत्र अस्तित्वात होते. 8व्या शतकात महान तत्त्वज्ञ आद्य शंकराचार्य यांनी पंढरपूरला भेट दिली तेव्हा विठ्ठलाचे रूप पाहून त्यांनी पांडुरंगाष्टकम हे स्तोत्र रचले. यावरून 8व्या शतकात पंढरीचे महात्म्य भारतभर पसरले होते हे सिद्ध होते. 12व्या शतकात राजा रामचंद्रदेव यादवांच्या काळातील शिलालेखात मंदिराला दिलेलं दान आणि तिथे येणाऱ्या यात्रेकरूंचा अर्थात वारकऱ्यांचा उल्लेख मिळतोय. वारी नेमकी कुणी सुरू केली याबद्दल इतिहासकार आणि संतांच्या साहित्यात प्रामुख्याने 3 दाखले मिळतात. धार्मिक मान्यतेनुसार विठ्ठलाला विटेवर उभा करणारा हा भक्त पुंडलिक हाच वारीचा मूळ जनक मानला जातोय. पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात विठ्ठल तिथे आले. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात, पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा. भक्त पुंडलिकानेच विठ्ठलाची भक्ती जोपासण्यासाठी वर्षातून ठराविक वेळी पंढरीला येण्याची प्रथा सुरू केली. दुसरा दाखला म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज. ऐतिहासिकदृष्ट्या वारीची कौटुंबिक परंपरा खूप जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि त्यांचे आजोबा गोविंदपंत हे दोघेही पंढरीची आषाढी व कार्तिकी वारी करत असल्याचा स्पष्ट उल्लेख संत साहित्यात आढळतोय. तिसरा दाखला म्हणजे संत तुकाराम महाराजांचे पूर्वज. संत तुकाराम महाराजांचे देहू गावचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव आणि नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्याही घराण्यात पंढरीची पायी वारी करण्याची जुनी परंपरा होती. आता पाहूयात वारीचा टर्निंग पॉईंट कोणता. सुरुवातीच्या काळात वारकरी आपापल्या समूहाने अर्थात दिंडीने पंढरपूरला जात असत. परंतु आज आपण जे भव्य आणि शिस्तबद्ध पालखी सोहळ्याचे स्वरूप पाहतोय ते नंतरच्या काळात 2 महत्त्वाच्या टप्प्यांवर आकारास आल्याचे दिसते. पहिला टप्पा म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी इसवी सन 1665 मध्ये वारीला एक नवे ऐतिहासिक रूप दिले. त्यांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी वारकऱ्यांसोबत पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. त्यामुळे सर्व वारकरी संतांच्या छत्रछायेत वारकरी एकत्र चालत आहेत अशी सुंदर संकल्पना जन्माला आली. दुसरा टप्पा म्हणजे हैबत बाबा अरफळकर. 1832च्या दरम्यान महाराजा शिंदे यांच्या दरबारात असणारे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे निस्सीम भक्त श्री गुरु हैबत बाबा अरफळकर यांनी वारीला लष्करी शिस्त आणि अद्भुत नियोजनबद्धता आणून दिली. त्यांनी पालखी सोहळ्याचे रथाचे आयोजन केले. दिंड्यांना क्रमांक दिले. पुढे चालणाऱ्या आणि मागे चालणाऱ्या दिंड्या. वारीत चालणारे चोपदार, भालदार, मानाचे घोडे आणि रिंगण ही अद्भुत अशी प्रथा हैबत बाबांनीच सुरू केली. थोडक्यात सांगायचे तर पंढरीची वारी ही किमान 1000 वर्षांपेक्षा जुनी आहे. भक्त पुंडलिकाने लावलेले हे भक्तीचे रोपटे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांनी आपल्या भागवत धर्माच्या विचाराने वाढवले. पुढे
संत एकनाथ आणि संत तुकारामांनी त्याला सामाजिक समतेचे अधिष्ठान दिले आणि नारायण महाराज हैबत बाबांनी त्याला आजचे भव्य शिस्तबद्ध आणि पालखीचे रूप दिले. कित्येक शतकं उलटली, राजवटी बदलल्या, परकीय आक्रमणं झाली, तरीही वारकऱ्यांची ही पायी वारी कधीही खंडित झाली नाही. हीच या वारीची आणि विठ्ठल भक्तीची सर्वात मोठी ऐतिहासिक आणि धार्मिक अशी शक्ती आहे. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.